नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लेखनिक पदासाठी या ठिकाणी नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल, तुम्ही या ठिकाणी एलिजिबलता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। सुरू करण्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, सध्या ज्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये ही एक ॲडिशनल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँक असोसिएशन किंवा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर यांच्यामार्फत पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे या सहकारी बँकेस लेखनिक पदासाठी 5 उमेदवारांची भरती करायची आहे। त्यासाठीची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो बँक तुम्हाला समजली असेल, पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आणि रिक्रुटमेंटची प्रोसेस ही कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन बँक कोल्हापूर असोसिएशन यांच्यामार्फत या ठिकाणी मित्रांनो केली जाईल। सो या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता, सहकारी बँकेमध्ये तुम्हाला एक स्टेबल जॉब मिळू शकतो। सो गव्हर्नमेंट जॉब बरोबरच तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे। यामध्ये बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। याच्या टोटल 19 जागा आहेत मित्रांनो। जागांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, मात्र लेखनिक एक पद आहे। या लेखनिक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे। वाणिज्य शाखेतील उमेदवारांना प्राधान्य मिळेल असं सांगितलं आहे। MSCID समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे। प्राधान्य मिळेल ज्यांच्याकडे JIB GDCA&A उत्तीर्ण असेल तर। पुणे जिल्ह्यातील उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य मिळेल, मात्र इतर जिल्ह्यातून प्रयत्न तुम्ही करू शकता। प्राधान्य मिळेल जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल तर। वयोमर्यादा 22 ते 35 वर्ष राहील आणि बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे। सो 2 गोष्टी या ठिकाणी फक्त इम्पॉर्टंट आहेत, कंपल्सरी आहेत। त्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे आणि MSCID समतुल्य प्रमाणपत्र, या 2 गोष्टींवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। इतर गोष्टी ज्या आहेत किंवा वयोमर्यादा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, इतर 3 गोष्टी या प्राधान्य मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। सो बँकेचं नाव, पदाचं नाव आणि क्वालिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत तर बघा, भरती पदसंख्या टोटल 19 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सुरुवातीस जे पे जे असणार आहे किंवा पगार जो असणार आहे तो या ठिकाणी अनुभवानुसार तुम्हाला मिळणार आहे। सो त्याबाबतची माहिती सध्या अवेलेबल नाही आहे। जी काही माहिती अवेलेबल आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता। उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा। कोल्हापूर बँक असोसिएशनच्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे। परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल। परीक्षा 100 मार्कांची व बहुपर्याय असणार आहे। पासिंगची किंवा गुणवत्ता यादी कट ऑफ ठरवण्यात येईल व त्याप्रमाणे मुलाखतीस बोलवताना गुणाक्रमाने तुम्हाला ठिकाणी बोलवलं जाईल। परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम साधारण IIBच्या धर्तीवर असणार आहे। परीक्षेचा नमुना पेपर सोबत जोडलेला आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल ID वर पाठवले जाईल। सो अप्लाय करताना प्रॉपर तुम्ही अप्लाय त्या ठिकाणी करा। सबब ईमेल ID पाठवताना अचूक पाठवावा। सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर यांच्यामार्फत पुणे येथे आयोजित केली जाणार आहे। हे सर्व महत्त्वाचं आहे। परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळवण्यात येईल। तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल। ऑफलाईन परीक्षेस मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीस त्या ठिकाणी बोलवलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट, परीक्षेसाठी 708 रुपये GST सह तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहेत, जे विना परतावा किंवा या ठिकाणी नॉन रिफंडेबल राहणार आहेत। सो ऑनलाईन अप्लाय करताना या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। अर्ज करण्याची शेवट तारीख 22/11/2025 आहे। 11 तारखेपासून सुरुवात होत आहे। 22/11/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। याबाबत काय तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्ही दिलेल्या क्रमांकावर या ठिकाणी कामकाजाच्या दिवशी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कॉन्टॅक्ट करू शकता। भरती प्रक्रिये संदर्भात पुढील अपडेट हे वेबसाईटवर त्या ठिकाणी कळवण्यात येतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। एक चांगली जॉब आहे मित्रांनो। तुम्ही जर त्या ठिकाणी रेग्युलर पार्ट टाइम किंवा प्रिपरेशन या ठिकाणी करत असाल तर त्या ठिकाणी पुणेमध्ये तुम्हाला एक नोकरीची संधी चांगली मिळू शकते। या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला ही जाहिरात या ठिकाणी दाखवलेली आहे। 19 जागा आहेत, सो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। सर्वांसाठी सेमच जागा आहेत। फी सुद्धा सर्वांसाठी सेमच राहणार आहे। पुणे येथे या ठिकाणी एक्झाम होईल। याचा पेपर कशा प्रकारे आहे हे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी पेपर सोबत जोडलेला आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। आणि मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। धन्यवाद।